नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आहे 14 मार्च 2024। आजच्या दिवसाची जेवढी करंट अफेअर्सचे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत ते आज आपण बघणार आहोत आणि त्याविषयीची महत्त्वाची माहिती सुद्धा आपण आज जाणून घेणार आहोत। म्हणून तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा। तर मित्रांनो, आपला करंट अफेअर्सचा रोजचा व्हिडिओ सकाळी 5 वाजता अपलोड केला जातो, म्हणून तुम्ही रोज करंट अफेअर्सचा व्हिडिओ बघायला विसरू नका। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका प्रश्नाचे उत्तर कमेंटच्या माध्यमातून द्यायला सांगितले होते। तो प्रश्न आज आपण बघूया। संतोष ट्रॉफी 2024 कोणत्या संघाने जिंकली आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए सर्व्हिसेस या संघाने संतोष ट्रॉफी 2024 चा किताब जिंकलेला आहे। तर सर्व्हिसेस या संघाने गोवा या संघाला हरवून ही ट्रॉफी जिंकलेली आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न बघूया। अलीकडेच कोणी द कॉन्स्पिरसी या पुस्तकाचे अनावरण केले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी गोटाबाया राजपक्षे यांनी द कॉन्स्पिरसी या पुस्तकाचे अनावरण केलेले आहेत। तर मित्रांनो, गोटाबाया राजपक्षे हे श्रीलंका या देशाचे माजी राष्ट्रपती होते। नेक्स्ट क्वेश्चन, नो स्मोकिंग डे केव्हा साजरा करण्यात येतो? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजेच कालच्या दिवशी 13 मार्च रोजी हा नो स्मोकिंग डे साजरा करण्यात आला। तर मित्रांनो, मार्च महिन्यातील काही महत्त्वाच्या दिवसांबद्दल आपण माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, 1 मार्च रोजी शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिन असतो। 3 मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस असतो। 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिवस असतो। 6 मार्च रोजी घाना देशाचा स्वातंत्र्य दिवस असतो। 7 मार्च रोजी जन औषधी दिवस असतो। 8 मार्च रोजी आपण जागतिक महिला दिन साजरा करत असतो। 10 मार्च रोजी भारतामधील CISF चा स्थापना दिवस आणि आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिवस असतो। 11 मार्च रोजी वर्ल्ड प्लंबिंग डे असतो। 12 मार्च रोजी मॉरिशस देशाचा स्वातंत्र्य दिवस असतो। 13 मार्च रोजी नो स्मोकिंग डे हा मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी साजरा केला जातो आणि 14 मार्च रोजी जागतिक किडनी दिवस असतो। पुढच्या प्रश्नाकडे वळूया। कोणत्या राज्याच्या सोनितपूर या जिल्ह्यामध्ये 50 मेगावॅटच्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए आसाम या राज्याच्या सोनितपूर या जिल्ह्यामध्ये 50 मेगावॅटच्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, आसाम या राज्याबद्दल थोडक्यात महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर आसाम राज्याची राजधानी ही दिसपूर ही आहे। आसाम राज्याचे मुख्यमंत्री हे हिमंता बिस्वा शर्मा हे आहेत। आसाम राज्याचे राज्यपाल हे गुलाबचंद्र कटारिया हे आहेत। तर अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील जोरहाटमध्ये अहोम कमांडर लचित बोरफुकन यांच्या 125 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले होते। नरेंद्र मोदी यांनी आसाम आणि अरुणाचल प्रदेश राज्यांना जोडणाऱ्या सेला या बोगद्याचे उद्घाटन केलेले आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटी येथे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023 च्या अष्टलक्ष्मीच्या 4थ्या आवृत्तीचे उद्घाटन केले होते। नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच ताज्या रिपोर्टनुसार 2019 ते 2023 दरम्यान कोणता देश हा जगातील अव्वल शस्त्रास्त्र आयातदार देश बनलेला आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी भारत हा देश SIPRI च्या ताज्या रिपोर्टनुसार 2019 ते 23 दरम्यान जगातील अव्वल शस्त्रास्त्र आयातदार देश बनलेला आहे। तर मित्रांनो, SIPRI चं पूर्ण रूप हे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट असं आहे। तर मित्रांनो, भारताबद्दल आपण थोडक्यात महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर भारतीय शास्त्रज्ञांनी केळीच्या तंतूंनी इको जखमेची ड्रेसिंग तयार केलेली आहे। भारत हा जगातील सर्वाधिक मोबाईल उत्पादन करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश बनलेला आहे। तर पहिल्या क्रमांकावर चीन हा देश आहे। मित्रांनो, भारताची पहिली महिला रोबोट यौमित्र अंतराळात उड्डाण करणार आहे। हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारतीय पासपोर्ट हा 85व्या क्रमांकावर आहे। हरित इंधनाच्या विकासासाठी भारत आणि डेन्मार्क या 2 देशांमध्ये युती झालेली आहे। पुढचा प्रश्न बघूया। अलीकडेच कोणत्या बँकेने ऑल इन वन व्हेरिएबल लॉन्च केले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी इंडसइंड बँकेने ऑल इन वन व्हेरिएबल लॉन्च केलेले आहे। प्रश्न क्रमांक 5 बघूया।
नौदल सराव कटलास एक्सप्रेस 2024 कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी, सेशेल्स या देशामध्ये नौदल सराव कटलास एक्सप्रेस 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. तर मित्रांनो, सेशेल्स या देशाबद्दल थोडक्यात महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. सेशेल्स या देशाची राजधानी ही व्हिक्टोरिया ही आहे. तिथले चलन हे सेशेल्स रुपया हे आहे. तर सेशेल्स या देशाचे राष्ट्रपती हे वेवेल रामकलावन हे आहेत. पुढचा प्रश्न बघूया. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने महिला कर्मचाऱ्यांना 10 दिवसांची अतिरिक्त प्रासंगिक रजा मिळणार असल्याची घोषणा केली? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी, ओडिशा या राज्य सरकारने महिला कर्मचाऱ्यांना 10 दिवसांची अतिरिक्त प्रासंगिक रजा मिळणार असल्याची घोषणा केलेली आहे. तर मित्रांनो, या अगोदर ही रजा 15 दिवसांची होती, तर त्यामध्ये 10 दिवस ॲड करून आता 25 दिवसांची प्रासंगिक रजा मिळणार असल्याची घोषणा केलेली आहे. तर मित्रांनो, ओडिशा या राज्याबद्दल थोडक्यात महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. ओडिशा या राज्याची राजधानी ही भुवनेश्वर ही आहे. तर ओडिशा या राज्याचे मुख्यमंत्री हे नवीन पटनायक हे आहेत आणि तिथले राज्यपाल हे रघुवीर दास हे आहेत. तर भुवनेश्वरमधील बारामुंडा SIBT म्हणजेच आंतरराज्यीय बस टर्मिनलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संबलपूर येथे भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन केलेले आहे. ओडिशा सरकारने स्वयं योजना लॉन्च केलेली आहे. ओडिशामध्ये लाल मुंगीची चटणी, त्यालाच आपण काळी चटणी असं म्हणतो, हिला GI टॅग मिळालेला आहे. लास्ट पॉइंट म्हणजे ओडिशाच्या कोरापूट जिल्ह्यातील गुप्तेश्वर जंगलाला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच फेब्रुवारी महिन्यातील ICC प्लेयर ऑफ द मंथ हा अवॉर्ड कोणी जिंकलेला आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी, A व B दोन्ही बरोबर म्हणजेच यशस्वी जयस्वाल आणि ऑस्ट्रेलियाची एनाबेल सदरलँड या दोघांनी ICC प्लेयर ऑफ द मंथ हा फेब्रुवारीसाठीचा अवॉर्ड जिंकलेला आहे. तर मित्रांनो, जानेवारी 2024चा ICC प्लेयर ऑफ द मंथचा अवॉर्ड हा वेस्ट इंडिजच्या शमार जोसेफ आणि आयर्लंडच्या एमी हंटर यांनी जिंकलेला होता. पुढचा प्रश्न. अलीकडेच नायब सिंग सैनी हे कोणत्या राज्याचे 11वे मुख्यमंत्री झालेले आहेत? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी, हरियाणा या राज्याचे नायब सिंग सैनी हे 11वे मुख्यमंत्री झालेले आहेत. तर मित्रांनो, हरियाणा या राज्याबद्दल थोडक्यात महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. हरियाणा या राज्याची राजधानी चंदीगड आहे. हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री हे नायब सिंग सैनी झालेले आहेत. हरियाणा राज्याचे राज्यपाल हे बंडारू दत्तात्रय हे आहेत. तर हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी वनमित्र योजना सुरू केली होती. 9वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023 हा हरियाणाच्या फरीदाबादमध्ये झाला. हरियाणा संघाने पहिल्यांदा विजय हजारे ट्रॉफी 2023 मध्ये जिंकली. हरियाणा सरकारने अभिनेत्री मीता वशिष्ठला मनोरंजन धोरणच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी गव्हर्निंग काउन्सिलच्या अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे. हरियाणा राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणजेच DGP हे शत्रुजीत कपूर झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अलीकडेच कोणत्या ठिकाणी 8 डोळे आणि 8 पाय असलेली विंचूची नवीन प्रजाती सापडलेली आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी, थायलंड या देशामध्ये 8 डोळे आणि 8 पाय असलेली विंचूची नवीन प्रजाती सापडलेली आहे. तर मित्रांनो, थायलंड या देशाबद्दल थोडक्यात महत्त्वाची माहिती जाणून घेऊ. थायलंड या देशाची राजधानी ही बँकॉक आहे. थायलंड देशाचे चलन हे थाई बाहत हे आहे आणि थायलंड देशाचे पंतप्रधान हे श्रेथा थाविसिन हे आहेत. प्रश्न क्रमांक 10 बघूया. अलीकडेच NCSC म्हणजेच राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी, किशोर मकवाना हे NCSC म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट म्हणजेच राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत. तर मित्रांनो, काही महत्त्वाच्या पॉईंट्सवर एक नजर टाकूया. श्री AS राजीव यांची CVC म्हणजेच सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनच्या दक्षता आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. अनुराग अग्रवाल यांची संसदेच्या सुरक्षा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. अलीकडेच आशा लकडा यांची राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि लास्ट पॉईंट म्हणजे बँक ऑफ इंडियाने MR कुमार यांची गैर कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
अलीकडेच नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी कोचरब आश्रमाचे उद्घाटन केलेले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी, गुजरात या राज्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी कोचरब आश्रमाचे उद्घाटन केलेले आहे. तर मित्रांनो, गुजरात या राज्याबद्दल आपण थोडक्यात महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर गुजरात या राज्याची राजधानी ही गांधीनगर ही आहे. गुजरात राज्याचे मुख्यमंत्री हे भूपेंद्रभाई पटेल हे आहेत आणि तिथले राज्यपाल हे आचार्य देवव्रत हे आहेत. तर राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे नवीन नाव हे निरंजन शाह स्टेडियम असे असेल. गुजरातमधील फळ कच्छी खारेकला GI टॅग मिळालेला आहे. मित्रांनो, कच्छी खारेक हे खजूर आहे. भारतातील सर्वात मोठा नाट्य महोत्सव भारत रंग महोत्सव हा गुजरातमधील कच्छ येथे सुरू झालेला आहे. दक्षिण कोरियाची कंपनी सिमटेक ही गुजरातमधील सानंद येथे सेमी कंडक्टर प्लांट उभारणार आहे. आणि लास्ट पॉईंट म्हणजे गुजरातने 2026 ते 2027 पर्यंत 500 अब्ज अमेरिकी डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याची उद्दिष्ट ठेवलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अलीकडेच सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित सुभाष अभिनंदन या डिजिटल प्रदर्शनाचे उद्घाटन कोणी केले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सुभाष अभिनंदन या डिजिटल प्रदर्शनाचे उद्घाटन केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अलीकडेच कोणत्या विमानतळाला त्याच्या उत्कृष्टतेसाठी सलग 6व्या वर्षी आशिया पॅसिफिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट विमानतळाचा किताब मिळालेला आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी, दिल्ली विमानतळाला हा किताब मिळाला आहे. तर मित्रांनो, दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सलग 6व्या वर्षी आशिया पॅसिफिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट विमानतळ ठरलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. अलीकडेच मॉरिशस विश्वविद्यालयाने कोणाला डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए, द्रौपदी मुर्मू या भारताच्या राष्ट्रपती आहेत. यांना मॉरिशस विश्वविद्यालयाने डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही पदवी देऊन सन्मानित केलेले आहे. मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर वळूया शेवटच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोण राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करणार आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून द्यायचं आहे. धन्यवाद मित्रांनो.